सुप्रसिद्ध अमृतेश्वर गोमुख संस्थान मंदिर महाशिवरात्री यात्रा उत्सवास सुरुवात। आज रात्री देवगोपाल शास्त्री यांचे कीर्तन होणार। सोयगाव प्रतिनिधी भास्कर श्रीखंडे। सुप्रसिद्ध अमृतेश्वर गोमुख संस्थान मंदिर महाशिवरात्री यात्रा उत्सवास मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली आहे। सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील सुप्रसिद्ध अमृतेश्वर गोमुख संस्थान हे शिवशंकराचे महादेव मंदिर असून हे परिसरातील ग्रामस्थांसह शेजारील जळगाव जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। शके 1842 मध्ये माहुजी महाराज आडगावकर यांनी बांधकाम केले आहे। तेव्हापासून येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते। मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात, तसेच नवस फेडतात। येथे मनोकामना पूर्ण होते अशी परिसरात ख्याती आहे। मंदिराचे बांधकाम चुना कोरीव दगडातून आहे। मंदिराची उंची 90 फूट आहे। कळस पंचधातूचा असून गाभाऱ्यात आकर्षक शिवलिंग आहे। सभा मंडपाचे बांधकाम कोरीव नक्षीकाम खांबावर अखंड दगडाचा आहे। सभा मंडपात 6 फूट लांब व 5 फूट उंचीची नंदीची मूर्ती आहे। मंदिरालगत पुरातन शनी मंदिर असून येथे शनी अमावस्येला मोठ्या संख्येने भाविक येतात। 5 दिवसीय यात्रा महोत्सवात हरिभक्त परायण विठ्ठल महाराज आडगावकर, हरिभक्त परायण सुरेश महाराज सावळेकर यांचे कीर्तन होईल। तसेच रात्री गवळण भारुडांचा कार्यक्रम होणार आहे। तसेच दिनांक 19 रोजी गुरुवारी कुस्तींच्या दंगलीनंतर यात्रा महोत्सवाचा समारोप होणार आहे। यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी संस्थांच्या वतीनं पाणीपुरवठा विजेसह पूर्ण तयारी केली आहे, असे अमृतेश्वर गोमुख संस्थान बनोटीचे अध्यक्ष धनंजय पाटील, विश्वस्त भाऊसाहेब पाटील, रमेश चौधरी यांनी सांगितले। यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदीप सुसर, नारायण खोडे, राजू बर्ड यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। सोयगाव शहरातील नारळीबाग येथील महादेव मंदिराच्या वतीनं महाशिवरात्री निमित्ताने रविवारी 5 वाजता साबुदाणा खिचडी व केळी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री देवगोपाल शास्त्री यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले असल्याचे मंदिर समितीच्या वतीनं सांगण्यात आलं असून कीर्तनाचा लाभ घ्यावा असे जाहीर करण्यात आलं आहे।